सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळच्या आत्ता वाजल्यात 7:30 वाजल्यात सकाळच्या. आणि आत्ता मी आलोय रानात. आणि असं मस्त असं एकदम भारी वातावरण झालंय रानात. तर बघा ना, एकदम निर्मळ रानं दिसतेत, त्याच्यामुळे रानात बी आल्या सरसर इतकं भारी वातावरण होतंय सकाळ सकाळ. आता सूर्य पण म्हणजे 7 वाजता उगून 7:30 एकदम कडक असं ऊन पडलंय. आणि पाठीमागं बी एकदम मस्त असे चकाचक रानं दिसतात, म्हणून शेतीतलं वातावरण एकदम भारी वाटतंय. तर आलोय मी रानात ह्याच्यासाठी की चला काही पेरलं होतं, उगलंय नाही उगलंय आणि काय परिस्थिती आपलं, चला म्हणलं एक शेतीला येडा देऊन यावं सकाळ सकाळ. चला सकाळ सकाळ काय कसं काय शेतीत काय आलंय बघतोय. साईडला कांदा होता, पण बराचसा रोग पडलाय, त्याच्यामुळं कांदा म्हणावा असा नाही आला. पण चला तरी बी चांगला कांदा आलाय, असा मस्तपैकी बारीक बारीक अजून झालाय. पण काचोळी पण ओला आहे अजून, त्याच्यामुळं रान ओलय, त्याच्यामुळं अजून बघू किती मोठा होतोय कांदा. तर ह्या साईडला ज्वारी पेरली तर सगळी पातळ उतळ झाली, तर बैलांनी पेरली होती. ह्या साईडला काही हरभरा पेरलाय, काही ज्वारी इथं पेरली पण दिसायला तयार व्हायला इतकी पातळ उतळ झाली. गहू पेरलाय, किती छान वाटतोय. आत्ताच पेरलाय, मग ज्वारीच्या मागून पेरलाय आणि कसं हिरवगार दिसायला लागलाय. तर तसं पीक दिसायला पाहिजे रानात, तर इथं काहीच नाहीये. चला आता रानातूनच ब्लॉक स्टार्ट केलता, तर रानातून आता चाललोय मी घरी. तर अगोदर आल्या आल्या ब्लॉक काय स्टार्ट नाही केला, डायरेक्ट रानात आलो, परिस्थिती बघितली. तर कांद्याची पण खूप वाईट परिस्थिती आहे. कांदा काय असा पैसे होतील असं काय वाटत नाही, कारण ओलं बी भरपूर रानात होतं आणि पाऊस जास्त झाल्यामुळे ते पण जवळपास व्हायलाच गेल्यासारखं आहे. आत्ता ज्वारी पेरली होती बैलांनी, पण लय पातळ झाली, आता काय माहीत दिसती, आपल्याला एवढा काय अनुभव नाही. पण बऱ्यापैकी पाठीमागं इथं ज्वारी पेरली होती, पण दिसायला बघू असं थोडी 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 ज्वारी दिसते पातळ उतळ. तर बघू घरी सांगू काय करता येईल बदल. त्यांना जर वाटलंच ही ज्वारी मोडून पुन्हा पेरायचं दुसरं काही, तरी बी आपल्याला इथं पेरता येईल असं. तर ह्या साईडला काही मेथी, घास, हरभरा टाकलाय आणि ह्या साईडला काही लसूण लावलाय. आणि ते जे हिरवं दिसतं लांब पलीकडच्या साईडला ते गहू आहे. तर चला बाकीचं अजून काय दाखवतोय तर मी तुम्हाला दाखवतो. रानात काय करता येईल असं वाटतं की ह्याच्यात ज्वारी आली तर मोडण्यापेक्षा जर हरभरा टोपला मध्ये मध्ये तर डबल पीक येईल पातळी, मग ह्याच्यात हरभरा बी अजून येऊ शकतो. तर मी घरी सांगतो, जर ह्याच्यात हरभरा टोपता आला तर हरभरा अजून टोपून घेऊ, पातळ उतळ झाले म्हणून. इकडं बऱ्यापैकी हरभरा आलाय. आणि इकडे बघा ना, ह्यो कांदा आत्ता लावलेला आहे ना, त्यामुळे ह्यो एकदम मस्त आहे आणि रोग नाही आणि हिरवा गार आहे. बघा किती मस्त कांदा आहे, अजिबात बिलकुल रोग नाही, अजिबात रोग नाही, एकदम लावलेला कांदा आहे. आणि खरंच हो कांदा एकदम दिसायला एकदम मस्त आहे. आता तर हो आपल्या बंधुराचा कांदा आहे, बघा किती मस्त वाटतंय. इकडं सूर्य उगलेला आणि सकाळ सकाळ रानातलं वातावरण, ज्वारी हरभरा कसं किती मस्त आणि सुंदर दिसतोय. खरंच ह्या दिवसात रानात यायला सकाळ सकाळी एकदम भारीच वाटतंय, कारण हे नवीन नवीन कोंबलेलं पीक म्हणजे पिकातले हे धान्य आणि सूर्य उगल्याला किती एकदम मस्त वातावरण वाटतंय. सकाळ सकाळ खरं सांगायचं म्हणजे काय, तर शेती करणं एवढं सोपं काम नाहीये, त्याला भरपूर टाइम पाहिजे आपल्याकडं, तेव्हा शेती होती. तर माझ्याकडे तर टाइम नाही, माझ्याकडे माझे काम आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे शेती माझ्याच्याने होत नाही जास्त. कारण त्याला पूर्णपणे खुरपावं लागतंय, खत टाकावं लागतंय, पाणी द्यावं लागतंय आणि त्याच्यासाठी भरपूर वेळ पाहिजे आपल्याकडे शेतीला द्यायला. तर चला माझं तर बरं म्हणजे माझ्याच्याने काही शेती होत नाही, कारण बाकीचे काम असल्यामुळं. तर बघू आता हे वडील तेच जर त्यांनी केली थोडंफार मदत तरच शेती आहे आपली, आणि ते करतेत बी, नाही असं नाही. पण आता त्यांच्या हिशोबाने आता बघू, सगळ्यांनी जर केलं तर शेती होती. होती खायला गवार लावली होती, मस्त गवार आली. आणि इकडं भेंडी पण यायला लागली एकदम मस्त सुंदर, किती भारी. आता थोड्याच दिवसात हे पण येईन. सकाळ सकाळी एकदम सुंदर, इतकं भारी ऊन, इतका भारी गहू आलेला. आपण संध्याकाळी पाणी दिलाय तो हिडू पाहिलाच असेल, किती सुंदर वाटतंय. झाड किती मस्त वाटतं एकदम शेपू. तसेच आपल्याकडे हे टमाटे एकदम हिरवेगार, पिकले नाहीत अजून. सगळ्या मिरच्या लागल्यात झाडाला, एकदम मिरची बघा किती मिरची आहे. मिरच्याचं पण पीक परडतंय. सकाळ सकाळ आपल्या रानातून आता सध्याला न्यायासारखं काहीच नाही, मिरची फक्त, दुसरं काय मला दिसलं नाही. तर चला आता जातो घरी, काही नेत नाही. तर ही मस्तपैकी हिरवगार वातावरण आणि कवळं कवळं ऊन एकदम भारी वाटतंय.
खरंच रानात शेतात आल्याशिवाय सकाळ सकाळ मला पण वाटतं एक चक्कर मारावाच, त्याशिवाय मला काही करमत नाही. कारण वातावरण एवढं सुंदर आहे आणि त्याचा आनंद आपण खेड्यागावात राहतो म्हणल्यावर घेतलाच पाहिजे. असं सुंदर वातावरण बघा, एकदम किती मस्त वाटतं एकदम नाही का. सकाळ सकाळ ऊन पडलेलं हिरवं आणि मस्त. खरं सांगायचं म्हणजे काही शहराच्या ठिकाणी असं एवढं भारी वातावरण आपल्याला बघायला भेटत नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बघू शकतो, पण गावाकडचं वातावरण बघायला आणि मोकळी हवा घ्यायला ही आपल्या खेड्यातच छान वाटतं आणि खरंच भारी वाटतं रानात. बघा सकाळ सकाळ एकदम किती छान आहेत. मिरच्या, हिरवेगार वांगे, ऊन पडलेलं आणि किती एकदम मस्त आणि इतकंच जबरदस्त वाटते वांगे. सगळे वांगे एकदम भारी झालेत, एकच नंबर वांगे आलेत, एकच नंबर. बघा किती मोठाली म्हणजे वांगेची झाडं आलीत, अजून वांगे नाही आले, येतील वांगे पण येतील. आणि हा जवळून बघा गहू कसा आला एकदम मस्त. वाटलं नव्हतं एवढा भारी गहू म्हणजे लाईनशीर उगल असं. पेरला होता तवा, जेव्हा उगला तवा दिसायला लागलाय खरंच एकदम लाईनी सरळ. आणि आता दिसायला लागलाय हिरवागार. तर मस्त वाटतंय. भरपूर माती टाकल्याच्या नंतर पहिलेच पीक आहे आपल्या ह्या रानात आणि पहिल्याच पिकाला एकदम चांगलं दिसायला लागलंय, तर खूप आनंद वाटतोय. चला तर पहिलं पहिलं आपल्या रानातलं पहिलं हे पीक आहे सगळं. आणि पहिलं पीक असं बघून म्हणजे पहिलं पीक म्हणण्यापेक्षा रानात आपण माती भरल्यावर पहिलं पीक आहे रानातलं. आणि माती भरल्यामुळं आणि हे पीक चांगलं आल्यामुळं बघून आता तरी सध्याला दिसतंय असं खूप छान वाटतंय आणि खूप आनंद होतोय. आता पुढं पिकाचं कसं असतं, रोग वगैरे पडल्यावर त्याची काही कुणी गॅरंटी सांगू शकत नाही त्याची. पण आज तरी सध्याला रानात हे जे दिसतंय ते एकदम मस्त. माती टाकल्याच्या नंतर किती भारी वाटतं बघा ना. माती नव्हती तेव्हा नव्हतं काय आपल्याकडं, पण आता वांगे, मिरची आणि सर्व माती टाकल्याच्या नंतर एकदम मस्त वाटायला लागले, हिरवगार आणि भारी वाटायला लागले. तर चला आता मला काय करायचं, सकाळ सकाळ जाम खायची इच्छा झाली. कारण मी काय आहे सकाळच्याला चहा पित नाही आणि डायरेक्ट नाश्ता नाही तर जेवण नाही तर फळं आपले असे काय असलं तर खाऊ शकतो. पण चहा, दूध, ती शक्यतो मी बिस्किट हे टाळितोय. डायरेक्ट जेवण करायचं आणि ड्युटीला जायचं. चला मस्तपैकी आपण इथं पेरू बघू एखादा आवडीने खायला. खरंच पेरूच्या झाडापाशी आल्यावर आणि पेरू बघितल्यावर मन काय माझं आवरत नाही. हे फक्त आपल्याला आपल्या खेड्यागावात आणि आपल्या रानातच बघायला भेटन आणि हक्काने आपण खाऊ शकतो. तर भरपूर असे पेरू लागलेत, पण कच्चेच बरं का सगळे. पण तरी मी गाबळे गाबळे 2-3 तोडतोय. आणि ह्याला खूप मेहनत घ्यावी लागते झाड लावताना आणि लावल्याच्या नंतर लहानाचं मोठं करताना. पण आपल्या हक्काने ज्यावेळेस खायची वेळ येते त्यावेळेस खूप भारी वाटतं. बघा कशी पेरू लागलेत एकदम दाट. खरंच आपल्या आपल्या रानात एक एक दोन दोन झाडं असं लावली पाहिजेत खायला. कारण रानात कधी चक्कर मारायला गेलं तर निदान हे पेरूच्या आशेने तरी आपण रानात चक्कर मारतो. आणि खरंच जर आपण आपल्या गावाकडे राहत असेल आणि आपल्या रानात म्हणजे शेतीत जर आपली झाडं असे असतील तर खरंच खूप छान वाटतं कधी कधी खाण्यासाठी आणि आपल्या हक्काने खाता येतंय. आणि बघा ना पेरू पेरू पेरूच पेरू अशी लय भरपूर पेरू येतं. हे सगळेच काय दाखत नाही, पण एकदम पेरूच्या झाड आहे आणि एकदम मस्त आणि खूपच छान मोठं लढ झाड आहे, पण एकदम भारी वाटतंय. चला असं गोष्टी आनंदाने खाण्यात खरंच मजा वाटते. आनंद ह्याच आहे की आपल्या रानात आपलं पेरूचं झाड आहे आणि हक्काने आपण तोडून खाऊ शकतो, ते बी ताजं ताजं कधी बी आलं आपलं रानात. तर हा आनंद वेगळाच आहे जरा. बघा सीताफळी पण आली, असं एक एक झाड आहे. इकडे लिंबाचं झाड आहे, इथं सीताफळी आहे. असंच उन्हाळ्यात आता सीताफळ आले की ते पण आपल्या घरी पण झाड आहे सीताफळीचं, ते पण आपण हिडू टाकलेले. आपल्याला झाडाचं खूप आवड आहे आणि सगळ्याकडून सगळ्यांनी केल्यामुळं होतं काय आपण एकटेच करत नाही सगळ्या गोष्टी. आणि इथं बोरं एकदम बारीक बारीक बोरं लागलीत, ते पण खायला येतील थोड्या दिवसात. पण मला माहित नाही बोरं आंबाटे का काय, अजून मी बी काही एवढे खाल्ले नाहीत, पण यंदा बोरं भरपूर लागले. चला शेवट बाय बाय. आत्ता आलोय दुकानात आणि दुकानात अजून म्हणजे समजा 8 वाजल्यात, आता तर 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत थांबावं लागेल. पुन्हा जायचंय पुन्हा दुसऱ्या आपल्या दुकानाच्या ड्युटीला. त्याच्यामुळं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील.